Hello and welcome students. In previous lecture we have seen solubility of solid in liquid and solubility of gas in liquid and factors affecting on it. The final conclusion was solubility of solid in liquid increases with increase in temperature and decreases with decrease in temperature, but there is no effect of pressure on solubility of a solid in liquid. In case of gas in liquid, solubility decreases with increase in temperature and it increases with decrease in temperature. But in case of pressure, with increase in pressure, solubility increases and vice versa. हे आपण कालच बघितलं होतं की सॉलिड इन लिक्विड असेल तर सोल्यूशन एक्झोथर्मिक असू दे एंडोथर्मिक असू दे, सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. पण प्रेशरचा सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विडवर काहीही परिणाम होत नाही. त्याच्या उलट गॅस इन लिक्विड असेल तर सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड कमी होते आणि व्हाईस वर्सा. प्रेशरचा इफेक्ट गॅस इन लिक्विड सोल्युशनवर होतो. प्रेशर वाढलं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड सुद्धा वाढते आणि प्रेशर कमी केलं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड कमी होते. आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर सगळ्याची समरी एका टेबलमध्ये इथे दाखवली. अशा टाईपचं जर आपण एक टेबल तयार केला तर लास्ट डेज रिव्हिजनमध्ये आपल्याला खूप कामी येतं, पटपट ते आठवतं. म्हणून असे टेबल्स बनवायचे आपण जेवढे आपल्याला सुटेबल असतील. प्रत्येकाचा टेबल वेगळा वेगळा असू शकतो. ज्याला जशा पद्धतीने वाटतं तसं शॉर्टकटमध्ये त्याला मांडायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर आपण प्रेशरचा जो इफेक्ट आहे ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड तेच एक डिफरंट फॉर्ममध्ये हेनरीज लॉच्या फॉर्ममध्ये पाहणार आहोत. जे आपण आधी बघितलेलं आहे तेच आहे, फक्त सिस्टमॅटिक स्टेटमेंटमध्ये हेनरीने लिहून दिलंय. तर हेनरीज लॉचं स्टेटमेंट आहे द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड, solubility of a gas in a liquid is directly proportional to pressure of a gas over the solution. मग आता समजा एखादं सोल्युशन असेल, समजा कार्बन डायऑक्साइड गॅस डिझॉल्व्ड इन वॉटर अशा टाईपचं आहे. मग इथे कार्बन डायऑक्साइड गॅसचे पार्टिकल असतील. इथे कार्बन डायऑक्साइड गॅसचं प्रेशर समजा 2 ॲटमॉस्फिअर असेल तर इथे सोल्युबिलिटी समजा x असेल, x मोल पर लिटर. इथलं जर प्रेशर तुम्ही 5 ॲटमॉस्फिअर केलं तर नॅचरली ही जी सोल्युबिलिटी असेल ही सोल्युबिलिटी ग्रेटर दॅन x येईल. म्हणजे जर तुम्ही गॅसचं प्रेशर ओव्हर द सोल्युशन वाढवलं तर सोल्युबिलिटी ऑफ दॅट गॅस इन अ सोल्युशन इन्क्रीजेस. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस ओव्हर द सोल्युशन is directly proportional to solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of a gas over the solution. मग आता समजा if we consider S is solubility of a gas, if S is solubility of gas आणि solubilityचं युनिट काय असतं मोल पर लिटर. ठीक आहे, solubility of a gas in mole per liter and pressure of a gas over the solution is in bar. P is pressure of gas over the solution, over the surface of solution, over the solution is in bar. युनिट आहे सोल्युबिलिटीचं युनिट मोल पर लिटर आणि प्रेशरचं युनिट बार. मग हेनरीज लॉच्या म्हणण्यानुसार काय आपल्याला मॅथमॅटिकली एक्सप्रेस करता येईल सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड in mole per decimeter cube is directly proportional to pressure of a gas over the solution in bar. Therefore, solubility is equal to Kh into P. It is mathematical expression for Henry's law. आता KH काय आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. जसं डायरेक्टली प्रोपोर्शनल हे साईन आपण एक्सप्रेशन काढून टाकलं तर त्याच्या बदल्यात आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो. हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे ह्याला म्हणतो आपण हेनरीज कॉन्स्टंट. हेनरीज कॉन्स्टंट असंच आहे की समजा ज्याने जो शोध लावला त्याच्याशी रिलेटेड ते नाव दिलं जातं हेनरीज कॉन्स्टंट. तुम्ही पण एखादा शोध वगैरे लावला, समजा रचना नावाच्या मुलीने लावला तर रचनाच कॉन्स्टंट किंवा गणेश कॉन्स्टंट, काय जो कोण असेल त्याचं तुम्ही पण शोध लावा, तुमच्या नावाने पण कॉन्स्टंट डेव्हलप होतील. तर हा जो KH आहे हा आहे हेनरीज कॉन्स्टंट. बऱ्याच वेळा
डिफाईन हेनरीज कॉन्स्टंट असा क्वेश्चन येतो किंवा व्हॉट इज युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट असं विचारलं जातं. मग हेनरीज कॉन्स्टंट आणि सोल्युबिलिटी विल बी इक्वल टू KH इफ P इज इक्वल टू 1 बार. याचा अर्थ काय होतो, दी सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन सोल्युशन, सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन सोल्युशन किंवा सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड अंडर 1 बार प्रेशर is known as Henry's constant. Solubility of a gas in a liquid when pressure of that gas over the liquid is 1 bar, it is known as Henry's constant. So Henry's constant definition लिहूया आपण. Henry's constant, the solubility of gas, solubility of gas in a liquid, solubility of a gas in liquid when pressure of that gas, pressure of the gas over liquid, over that liquid is 1 bar. The solubility of a gas in liquid when pressure of the gas over the liquid, over that liquid is 1 bar, it is known as Henry's constant. आता Henry's constant चं युनिट कसं काढता येईल, पहा इकडे आपला फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू KH इंटू P. सोल्युबिलिटीचं युनिट काय आहे, मोल पर लिटर. आपल्याला KHचं युनिट काढायचं आहे आणि प्रेशरचं युनिट काय आहे, बार. मग KH इज इक्वल टू इथे येईल मोल पर लिटर, हा बार इकडे डिव्हिजनमध्ये येईल, मग इथे डिवायडेड बाय बार इज इक्वल टू युनिट ऑफ KH. या बारला जर आपण वरती लिहिलं तर हे येईल मोल पर लिटर पर बार. इट इज युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट. तर हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट असेल मोल पर लिटर पर बार. ठीक आहे. तर आता ह्या हेनरीज लॉचा उपयोग कुठे करायचा, डे टू डे लाईफमध्ये आपण हेनरीज लॉचा ॲप्लिकेशन कुठे पाहतो, तर त्याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे, ब्रिस्क इफरवन्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस व्हेन सॉफ्ट ड्रिंक बॉटल इज ओपन. ज्यावेळेला आपण ते थम्सअप, मिरिंडा, फॅन्टा वगैरे काय असेल, स्प्राईट वगैरे, ते जर फ्रीजमधनं काढलेली एकदम चिल्ड बॉटल जर आपण बाहेर काढली तर त्यावेळेला काय असतं, एक मिनिट हे मी मिटवते, तुम्हाला घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, मग तुम्हाला समजवून सांगते तिकडे काय ते. ठीक आहे. तर जेव्हा आपण चिल्ड सॉफ्ट ड्रिंक बॉटल बाहेर काढतो आणि ती ओपन करतो त्यावेळेला त्याच्यातनं खूप सारे कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे बाहेर येतात. तर ते बुडबुडे बाहेर काय येतात, त्याचं कारण आहे हेनरीज लॉ. ॲक्च्युली ज्यावेळेला सॉफ्ट ड्रिंक बॉटल भरल्या जाते, आता समजा ही सॉफ्ट ड्रिंक बॉटल आहे, मग याच्यामध्ये एवढं सॉफ्ट ड्रिंक एकदम काठोकाठ नाही भरलं जातं, नेकपर्यंत ते काही भरलेलं नसतं, थोडंसं रिकाम असतं. तर ते रिकामं का असतं, तर इथे सॉफ्ट ड्रिंक भरलं जातं आणि ह्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईडचं हाय प्रेशर अप्लाय केलेलं असतं, हाय प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. मग इथे खूप सारा कार्बन डायऑक्साईड गॅस टाकलेला असतो या रिकाम्या जागेमध्ये, जेणेकरून त्या कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर जास्त असेल. मग आता कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर ओव्हर द सोल्युशन, ओव्हर सॉफ्ट ड्रिंक जास्त आहे, म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साईड इन सॉफ्ट ड्रिंक जास्त आहे. तर ह्या ठिकाणी इथे प्रेशर कार्बन डायऑक्साईडचे जास्त असल्यामुळे खूप सारे कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स, कार्बन डायऑक्साईड गॅस ह्या सॉफ्ट ड्रिंक बॉटलमध्ये काय असेल, डिझॉल्व्ड कंडिशनमध्ये असेल. तो आपल्याला दिसणार नाही, तो बुडबुड्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसणार नाही, कारण इथे प्रेशर खूप जास्त असतं. मग ज्या वेळेला आपण बॉटल ओपन करतो, आता समजा इथे प्रेशर असेल काहीतरी 20 ॲटमॉस्फिअर, कितीही असू शकतं, मी अंदाजे घेते, 20 ॲटमॉस्फिअर प्रेशर असेल. मग ज्या वेळेला आपण बॉटल ओपन करतो, बॉटल ओपन केल्यानंतर काय होतं की इथला जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा कार्बन डायऑक्साईड गॅस हवेमध्ये निघून जातो आणि इथला हवेमधला इथे असलेला कार्बन डायऑक्साईड गॅस हवेमध्ये निघून गेल्यानंतर इथे प्रेशर किती राहतं, 1 ॲटमॉस्फिअर. हवेचं प्रेशर आहे ते, कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर नाही आहे.
मग 1 ॲटमॉस्फिअर, तसंही प्रेशर खूप कमी झालं. प्रेशर कमी झाल्याबरोबर सोल्युबिलिटी कमी होईल आणि हे डिझॉल्व्ड जे कार्बन डायऑक्साईड होते ते डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साईड आता गॅस कंडिशनमध्ये येतील आणि गॅसियस कंडिशनमध्ये आले की ते बुडबुड्याच्या फॉर्ममध्ये, इफरवन्सेसच्या फॉर्ममध्ये, ब्रिस्क इफरवन्सेसच्या फॉर्ममध्ये बाहेर निघतील. म्हणजे काय, सोल्युबिलिटी ऑफ अ कार्बन डायऑक्साईड गॅस इज हायर when the bottle is closed, but when soft drink bottle is open, the pressure of carbon dioxide gas over the soft drink liquid is less or it decreases. Therefore, solubility of carbon dioxide gas in a soft drink also decreases, and due to decrease in solubility, dissolved carbon dioxide is eliminated in the form of effervescence in atmosphere. बॉटल जर बंद असेल त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड खूप सारा डिझॉल्व्ह झालेला असेल, कारण त्याच्यावर कार्बन डायऑक्साईडचं खूप प्रेशर असेल. जसं आपण बॉटल ओपन करणार, कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर सॉफ्ट ड्रिंकच्या लेवलवर कमी होतं आणि जो डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साईड आहे तो गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर येतो. म्हणून आपल्याला ब्रिस्क इफरवन्सेस दिसायला लागतात. दुसरं ॲप्लिकेशन आहे हेनरीज लॉचं, ॲनॉक्झिया. ॲनॉक्झिया हा एक डिसीज आहे. त्याच्यामुळे काय होतं की ब्लड लेवलमध्ये जर ऑक्सिजन कमी झाला, ब्लडमध्ये ऑक्सिजनची लेवल जर कमी झाली तर थोडंसं अनइझी वाटायला लागतं, चक्कर येतात किंवा डोकं काम करत नाही, मेंटल कन्फ्युजन होतं, त्याला म्हणतात ॲनॉक्झिया. तर ॲनॉक्झिया कशामुळे होतं तर ॲट हाय अल्टिट्यूड सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन ब्लड डिक्रीजेस. जसं आपण म्हणतो की कोणी वैष्णोदेवीला जात असेल किंवा अमरनाथ यात्रेला वगैरे जात असेल तर ते एकदम पहाडावर आहे, एकदम उंच ठिकाणी आहे, हाय अल्टिट्यूड. एकदम हाय अल्टिट्यूडला गेलं तर काय होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी असतं. जसं आपण म्हणतो की अर्थ कशी आहे, इलिप्टिकल नेचरची आहे आणि मग इथे ज्या अर्थच्या सरफेसला एअरचं कॉन्सन्ट्रेशन, एअरचं प्रेशर जास्त आहे. जसं जसं आपण वर जाणार तसं तसं एअरचं प्रेशर काय होत जातं, कमी होत जातं. एअरचं प्रेशर कमी होत जातं. मग आता हाय अल्टिट्यूड म्हटलं तर जर इथे समजा ते अमरनाथचं गुहा म्हणा किंवा वैष्णोदेवीचं जे काय असेल ते असेल, मग इथे जोपर्यंत प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे तोपर्यंत आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळतो आणि ऑक्सिजनची सोल्युबिलिटी जास्त असते. ज्यावेळेला असं आपण एकदम हाय अल्टिट्यूडला जाणार तर हे प्रेशर कमी होतं आणि प्रेशर कमी झाल्यामुळे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी इन ब्लड कमी होते. मग ब्लडमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे एकतर चक्कर येणं किंवा मेंटल कन्फ्युजन होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्यालाच म्हणतात ॲनॉक्सिया. म्हणून ज्या वेळेला जे अमरनाथ यात्रेकरू वगैरे असतात किंवा हाय अल्टिट्यूडला जाणारे जे ट्रेकर्स असतात त्यांच्यासोबत एक ऑक्सिजन सिलेंडर दिलेलं असतं, तर ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन वरती जाता येतं, म्हणजे ॲनॉक्सिया होणार नाही. आणखी एक एक्झाम्पल आहे इन डीप सी डायव्हर्स. डीप सी डायव्हर्स म्हणजे ज्या पाणबुड्या असतात समुद्रामध्ये खूप खाली जातात. मग आता समुद्रामध्ये काय असतं की पाण्याची लेवल खूप जास्त असते, समुद्र आहे, नदी किंवा तळं नाही आहे ना. मग समुद्रामध्ये ही जी लेवल असते ही खूप खाली असते. जसं जसं आपण खालच्या लेवलला जाणार काय होत जातं, प्रेशर वाढत जातं. प्रेशर वाढल्यावर काय होईल, सोल्युबिलिटी वाढेल. तर जे डीप सी डायव्हर्स आहे त्यांच्यासोबत पण ऑक्सिजनचं सिलेंडर दिलेलं असतं. जर का ते ऑक्सिजनचं सिलेंडर फक्त ऑक्सिजननी भरलेलं असेल तर जसं जसं हे सी डायव्हर्स खाली खाली येतील तसं तसं त्यांच्या ब्लडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढायला लागेल. कारण प्रेशर वाढलं की नुसतं एअरचं नाही, आता पाण्याचंही प्रेशर वाढत चाललंय. खाली जितकं ते खाली जाणार पाण्याचंही प्रेशर त्यांच्या बॉडीवर येणार आणि मग सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन ब्लड वाढेल. जोपर्यंत ते खाली आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे, फारसा काही प्रॉब्लेम येत नाही. पण होतं काय की जेव्हा हे डीप सी डायव्हर्स जे असतील हे वरती येतील, सरफेसवर येतील आणि जसे वर येतील इथलं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असेल, मग जे डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे ब्लडमध्ये, जो ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला आहे तो ऑक्सिजन वर आल्यानंतर प्रेशर कमी झाल्यामुळे पटकन त्याची सोल्युबिलिटी कमी होईल आणि जो ऑक्सिजन ब्लडमध्ये आहे तो बबल्सच्या फॉर्ममध्ये बाहेर यायचा प्रयत्न करेल. मग त्याला बाहेर यायला जागा मिळाली नाही तसं स्किनच्या मधनं, आर्टरीमधनं ते असं काय म्हणतात त्याला, टेंगुळ, बेंड्स म्हणतात त्याला, तसे टेंगळ येणं किंवा त्याला असे थोडे थोडे असे बारीक बारीक डॉट्स तयार होतात. कधी कधी त्याने डेथ पण होऊ शकते, कारण सगळ्या ऑक्सिजन म्हणा किंवा जो डिझॉल्व्ड क्वांटिटी आहे ती सगळी बाहेर येऊन पटकन बाहेर यायचा प्रयत्न करते आणि मग त्याच्यामध्ये स्किन वगैरे फाटू शकते. असं होऊ नये म्हणून काय करतात की जे डीप सी डायव्हर्स असतात त्यांच्या ऑक्सिजन सिलेंडरमध्ये थोडासा हेलियम
आणि नायट्रोजन गॅस टाकलेला असतो, जेणेकरून ऑक्सिजनचं जे प्रेशर आहे ते म्हणजे पार्शियल प्रेशर, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि ते डीप सी डायव्हर्स खाली जरी गेले, डेप्थमध्ये जरी गेले, तरी नायट्रोजन आणि हेलियम हे काही ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होणार नाही, फक्त ऑक्सिजन होईल. मात्र ऑक्सिजनचं पर्सेंटेज कंपोजिशन कमी असल्यामुळे जेवढं पाहिजे तेवढाच ऑक्सिजन ॲब्सॉर्ब केला जाईल, वरती आलं तरी त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर फॉर deep sea divers, oxygen cylinders are diluted with helium and nitrogen gas. जे डीप सी डायव्हर्स आहेत त्यांच्यामध्ये सिलेंडरमध्ये ऑक्सिजन सोबत नायट्रोजन आणि हेलियम पण टाकल्या जातं. तर हे होते ॲप्लिकेशन्स ऑफ हेनरीज लॉ. काही एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू pressure of a gas over the solution. Solubility of a gas in solution is directly proportional to pressure. मग आता प्रेशर जर दुप्पट केलं तर सोल्युबिलिटी पण दुप्पट व्हायला पाहिजे, प्रेशर 3 पट केलं तर सोल्युबिलिटी पण 3 पट व्हायला पाहिजे. पण कधी कधी असं होत नाही. कोणते कोणते गॅसेस आहेत ते अमोनिया आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, दे शोज एक्सेप्शनल हायर सोल्युबिलिटी दॅन एक्सपेक्टेड फ्रॉम हेनरीज लॉ. हेनरीज लॉच्या एक्सपेक्टेशननुसार जेवढी सोल्युबिलिटी कार्बन डायऑक्साईडची किंवा अमोनियाची असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त सोल्युबिलिटी असते. तर त्याचं कारण काय आहे की अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ वॉटर. अमोनिया रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह अमोनियम हायड्रॉक्साईड. तुम्ही NH4OH पण लिहू शकता किंवा NH4+ आणि OH- असंही लिहू शकता. कार्बन डायऑक्साईड गॅस ऑल्सो रिॲक्ट्स विथ वॉटर. काल आपण पाहिलं होतं रिॲक्टिव्हिटी ऑफ म्हणजे solubility of ammonia and carbon dioxide is exceptionally higher because they react with water to give H2CO3. मग आता इथे अमोनिया आणि वॉटरची रिॲक्शन होते, कार्बन डायऑक्साईड वॉटरची रिॲक्शन होते, ह्या गॅसेसची लिक्विड सोबत रिॲक्शन होते. म्हणून जर तुम्ही यांचं प्रेशर ओव्हर द सोल्युशन दुप्पट केलं तर सोल्युबिलिटी 4 पट होईल, 5 पट होईल, म्हणजे खूप जास्त वाढते. तितक्याच पटीत वाढत नाही. ह्यालाच म्हणतो आपण एक्सेप्शन ऑफ हेनरीज लॉ. हा कार्बन डायऑक्साईड गॅस, अमोनिया गॅस हेनरीज लॉ ओबे करत नाही. कधी कधी असं MCQs मध्ये विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग गॅस डू नॉट ओबे हेनरीज लॉ. मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड येईल आणि अमोनिया येईल. असंच एक एक्झाम्पल आहे ऑक्सिजनचं. दी सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन वॉटर इज निग्लिजिबल. वॉटरमध्ये ऑक्सिजनची सोल्युबिलिटी निग्लिजिबल आहे, खूपच कमी आहे, खूपच कमी आहे. मात्र ब्लडमध्ये ऑक्सिजनची सोल्युबिलिटी खूप जास्त आहे. तर त्याचं कारण आहे ब्लडमध्ये असतं हिमोग्लोबिन, आणि जो हिमोग्लोबिन आहे त्याची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन त्याच्यापासून एक ऑक्सी हिमोग्लोबिन नावाचा कंपाऊंड तयार होतो, म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटी होते. ऑक्सिजनची वॉटर सोबत रिॲक्शन होत नाही, म्हणून ऑक्सिजनची वॉटरमध्ये असलेली सोल्युबिलिटी कमी आहे. मात्र ब्लडमध्ये सोल्युबिलिटी जास्त असण्याचं कारण आहे की ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असतं. मग ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोबत रिॲक्शन करतं, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं. जसं अमोनिया आणि वॉटरपासून अमोनियम हायड्रॉक्साईड तयार झाला, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरपासून कार्बोनिक ॲसिड तयार झाला, तसंच हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनपासून ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतो. आणि केमिकल रिॲक्टिव्हिटी झाल्यामुळे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी इन हिमोग्लोबिन जास्त असते. तर हे होते exceptional cases for Henry's law. Solubilities of ammonia and carbon dioxide gas in water, solubility of oxygen in hemoglobin. अमोनियाची रिॲक्शन आहे, कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन आहे, आणि हिमोग्लोबिनचं ऑक्सी हिमोग्लोबिन कसं तयार होतं ते आहे. तर काही न्यूमरिकल्स पाहूया. टेक्स्टबुकमधलं पहिलं न्यूमरिकल आहे ह्या चॅप्टरवरचं 2.1. Solubility of nitrogen gas in water at 25 degrees Celsius and 1 bar pressure is. ॲक्च्युली आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे, पण टेम्परेचरची फॉर्म्युल्यामध्ये गरज पडत नाही, म्हणून आपण लिहायची गरज पण नाही. सॉरी, प्रेशर दिलेलं आहे 1 बार, P = 1 बार. इज सोल्युबिलिटी दिलेली आहे, S = 6.85 × 10⁻⁴ मोल पर लिटर. कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि सेकंड कंडिशनमध्ये B मध्ये मोलॅरिटी ऑफ नायट्रोजन गॅस डिझॉल्व्ड अंडर
इन वॉटर अंडर ॲटमॉस्फिअरिक कंडिशन. मोलॅरिटी म्हणजे काय? सोल्युबिलिटी. मोलॅरिटी म्हणजे सोल्युबिलिटी काढायची आहे. ॲटमॉस्फिअरिक कंडिशन व्हेन पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन गॅस इन ॲटमॉस्फिअर इज P दिलेला आहे 0.75 बार. आता इथे पार्शियल प्रेशर म्हणायची काय गरज पडली? तर पार्शियल प्रेशर म्हणायची गरज ह्याच्यासाठी पडली का हवेमध्ये फक्तच नायट्रोजन गॅस असतो असं नाही आहे. हवेमध्ये काही प्रमाण नायट्रोजन गॅसचं असेल, बाकी ऑक्सिजन असेल आणि इतर पण गॅसेस असतील. मग या सगळ्या गॅसेसमध्ये नायट्रोजनचं प्रेशर किती आहे? मिक्सचरमध्ये त्या पर्टिक्युलर गॅसचं प्रेशर त्याला म्हणतात पार्शियल प्रेशर. मग जर का नायट्रोजन गॅसचं पार्शियल प्रेशर एवढं असेल तर नायट्रोजन गॅसचं वॉटरमध्ये सोल्युबिलिटी किती? असा प्रश्न आहे सेकंड. ठीक आहे, बी क्वेश्चन. पहिल्यांदा आपण फर्स्ट वाला सोडवूया सोल्युशनमध्ये. ए साठी फॉर्म्युला काय आहे आपला? हेनरीज लॉ नुसार सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इज इक्वल टू KH इंटू P. आता सोल्युबिलिटी किती दिलेली आहे तुम्हाला? 6.85 इंटू 10⁻⁻⁴. कोणत्या प्रेशरला? 1 बार प्रेशरला. ज्या वेळेला प्रेशर 1 बार आहे त्यावेळेला सोल्युबिलिटी एवढी आहे. जर सोल्युबिलिटी एवढी असताना प्रेशर 1 बार आहे तर KH ची व्हॅल्यू काढायची. इक्वल टूच येणार आहे, काहीच फरक पडणार नाही, जसंच्या तसं, फक्त युनिट चेंज होणार आहे. KH इज इक्वल टू, हा सबस्क्रिप्ट आहे, KH इज इक्वल टू 6.85 इंटू 10⁻⁴. आणि KHचं युनिट काय असेल? सोल्युबिलिटीच्या युनिटला बारनी डिव्हाइड करायचं. सोल्युबिलिटीचं युनिट मोल पर लिटर आणि बारनी डिव्हाइड केलं तर ते येईल बार इनवर्स. मग हे असेल हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू. हेनरीज लॉ कॉन्स्टंट. आता दुसऱ्यांदा त्यांनी विचारलंय कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी व्हेन प्रेशर इज 0.75 बार. हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही गॅस बदलणार नाही, जोपर्यंत तुम्ही सॉल्व्हंट बदलणार नाही तोपर्यंत KH बदलणार नाही. मग जी KH ची व्हॅल्यू A साठी आहे तीच KH ची व्हॅल्यू B साठी वापरायची. फॉर्म्युला असेल S इज इक्वल टू KH इंटू P. KH इंटू P. मग S इज इक्वल टू KH किती? 6.85 इंटू 10⁻⁴. आणि प्रेशर किती आहे? 0.75 बार. आता याच्यामध्ये आपण 6.85 आणि 0.75 याचा लॉग बघूया. 6.85चा लॉग आहे 0.8357. लॉग पाहता येतो तुम्हाला. याची कॅरेक्टरिस्टिक असेल बार 1.75. सॉरी बार 1.75चा जो लॉग असेल तो बार 1.8751. 75चा 0 मध्ये बघायचा. इथे मुद्दाम ॲडिशन करून दाखवते. 7 आणि 1 किती? 8. 5 आणि 5 10, हातचा आला 1. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, हातचा आला 1. 8 2 16 आणि 1 17, 17 7, हातचा आला 1. आता हा 1 पॉझिटिव्ह आहे आणि हा बार 1 आहे म्हणजे मायनस आहे. वरचा 1 पॉझिटिव्ह प्लस बार 1 प्लस -1. 1 - 1 म्हणजे उत्तर किती? 0. मग 0.7108 0.7108. ह्याचा काय करायचं? अँटीलॉग बघायचा. ह्याचा अँटीलॉग आहे 5139. मग इथे 5.139. मग इथे आपल्याला लिहिता येईल 5.139 इंटू 10⁻⁻⁴, कारण आपण फक्त या दोघांचंच मल्टिप्लिकेशन घेतलं. ठीक आहे. सोल्युबिलिटीचं युनिट काय असेल? मोल पर लिटर. तर सोल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन गॅस व्हेन पार्शियल प्रेशर इज 0.75 बार इज 5.139 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर. सेकंड एक्झाम्पल पाहूया. टेक्स्टबुकमधलं सेकंड एक्झाम्पल आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर मिथिल ब्रोमाइड इज. हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला? KH ची व्हॅल्यू दिलेली आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH इज इक्वल टू 0.159 मोल पर लिटर पर बार. मोल पर लिटर पर बार ॲट 25 डिग्री सेल्सिअस.
व्हॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ मिथिल ब्रोमाइड. सोल्युबिलिटी विचारलेली आहे मिथिल ब्रोमाइड इन वॉटर ॲट सेम टेम्परेचर अँड ॲट अ प्रेशर ऑफ 130 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. 130 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आता ह्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. प्रेशर तुम्हाला चेंज करून दिलेलं आहे. इथे प्रेशर 130 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आणि इथे बारमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जे प्रेशर आहे ते चेंज करावं लागेल. कशामध्ये चेंज करावं लागेल? मिलीमीटर ऑफ मर्क्युरीचं रूपांतर बारमध्ये करायला लागेल. प्रेशरला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल. तर प्रेशरला कन्व्हर्ट करण्यासाठी कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे? आपल्याला कसं कळलं का प्रेशरचं युनिट चेंज करायचं आहे? इथे KH हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं युनिट आहे मोल पर लिटर पर बार. म्हणजे तुम्हाला प्रेशरचं युनिट बारमध्ये पाहिजे. जे दिलेलं आहे ते मिलीमीटर ऑफ मर्क्युरीमध्ये दिलेलं आहे. मग मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आणि बार ह्याचं काय रिलेशन आहे? एक स्टँडर्ड रिलेशन तुम्हाला पाठ करायला पाहिजे. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण शिकलेलो आहोत ते. तर 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू 1.013 बार. तर तुम्हाला ॲटमॉस्फिअरमध्ये दिलं तरी बारमध्ये काढता आलं पाहिजे, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी दिलं तरी बारमध्ये काढता आलं पाहिजे, किंवा आणखी एक व्हॅल्यू असते 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल SI युनिट. आता तुम्हाला जे दिलेलं आहे जे विचारलेलं आहे फक्त त्या क्वांटिटीज बघा. तुम्हाला 130 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी दिलेलं आहे आणि तुम्हाला युनिट पाहिजे बारमधलं. किती बार? मग प्रेशर काय येईल? प्रेशर असेल बारमधलं प्रेशर 130 इंटू 1.013. ठीक आहे, 1.013 इंटू 130 डिवायडेड बाय 760 हे जे येईल ते उत्तर असेल बारमध्ये. मग P इज इक्वल टू, आता मी इथे आधीच लॉग काढून घेतलेले पुन्हा वेळ जायला नको म्हणून, 1.013 चा लॉग असेल 1.013 चा लॉग 0.0055. 10 चा बघायचा 1 आणि 3 मध्ये. 130 चा जो आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक येईल 2 आणि 13 चा 0 मध्ये 1139. आता या दोघांची ॲडिशन करू आपण कारण न्यूमरेटरमध्ये. मी या दोघांची ॲडिशन येईल 2.1194. तुम्ही व्हिडिओ पॉज करून कॅल्क्युलेशन करून पहा आणि मग टॅली करा. मग आता या दोघांची ॲडिशन 2.1194 त्याला डिवायडेड बाय 760 आहे. 760 चा लॉग येईल 2.8808. याची कॅरेक्टरिस्टिक किती येईल? 2 येईल. मग आता या दोघांचं सबट्रॅक्शन वाटल्यास सबस्ट्रॅक्शन करून दाखवते. बऱ्याच वेळा बारचे कॅल्क्युलेशन जमत नाही म्हणून इथे करून दाखवते. 2.1194 मायनस 2.8808. मग आता इथे 4 मायनस 8 जात नाही, इथनं कॅरी करा, हा 8 होईल, हा 14 होईल. 14 मायनस 8 6, 8 मायनस 0 8. इथे 1 मायनस 8 जात नाही, इथे कॅरी करा, इथे 0 येईल आणि हा 11 येईल. 11 मायनस 8 किती येईल? 3. 0 मायनस 8 जात नाही, इथनं कॅरी करा, हा होईल 1 आणि हा होईल 10. 10 मायनस 8 किती होईल? 2 आणि 1 मायनस 2 म्हणजे किती येईल? 12. 1 मायनस 2 म्हणजे -1, पण आपण लॉगमध्ये ती कॅरेक्टरिस्टिक लिहिताना 12 लिहितो. मग 12.2386 याचा अँटीलॉग बघायचा. 23 चा 86 मध्ये अँटीलॉग येईल 1732. आपला नेहमीचा रूल आहे की एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देऊन टाकायचा आणि ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही 10⁻⁻1 च्या फॉर्ममध्ये लिहून टाकायची. मग हे जे प्रेशर येईल ते येईल 1.732 इंटू 10⁻⁻1 बार. यालाच आपण असं लिहू शकतो 0.1732 बार. मुख्य जे ट्रिक होती ती इथेच होती का तुम्हाला प्रेशर चेंज करता आलं तर न्यूमरिकल इझिली सोडवता येईल. आणि प्रेशर तुम्ही चेंज केलं नाही, प्रेशरचं युनिट चेंज केलं नाही तर न्यूमरिकल सोडवलं तरी त्याला काही अर्थ राहणार नाही, मार्क्स मिळणार नाही. आता तुम्हाला सोल्युबिलिटी विचारली. आतापर्यंत आपण फक्त प्रेशरला कन्वर्ट करून घेतलं, आता आपण सोल्युशनकडे जाणार आहे. सोल्युबिलिटीसाठी काय फॉर्म्युला आहे? सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. मग KH ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.159 आणि प्रेशर इन बार तुम्ही काढलेला आहे 0.1732. आता ह्याचा लॉग बघायचा, ह्याचा लॉग बघायचा, दोघांची ॲडिशन करायची आणि अँटी लॉग बघायचा. पुन्हा एकदा ह्याची कॅरेक्टरिस्टिक येईल 1 बार, याची कॅरेक्टरिस्टिक येईल 1 बार आणि बारचे कॅल्क्युलेशन पुन्हा जमणार नाहीत म्हणून ॲडिशन करून दाखवते. 0.159 ची
लॉग येतो बार 1.2014 आणि 0.1732चा लॉग येईल बार 1.2385. आता ह्याची ॲडिशन कशी करायची पहा इकडे. ती ॲडिशन येईल 4 + 5 म्हणजे किती 9, 1 + 8 9, 0 + 3 3, 2 + 2 4. इथपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही. पण हा बार 1 प्लस बार 1, बार 1 प्लस बार 1, बार 1 प्लस बार 1 म्हणजे -1 म्हणजे -2 आणि -2 ला आपण काय लिहितो बार 2. आणि बार 2 मध्ये आता 43चा 9 आणि 9 मध्ये अँटीलॉग बघायचा आणि तो अँटीलॉग येतो 2754. तर हे येईल 2.754 इंटू हा बार 2 असल्यामुळे 10⁻², आणि मग 10⁻² म्हटलं तर 2 डिजिट इकडे सरका, इथे 0 टाका वाटलं 0.02754. ही येईल सोल्युबिलिटी इन मोल पर लिटर पर बार. सोल्युबिलिटी म्हटल्यानंतर बार नाही, मोल पर लिटर. तर सोल्युबिलिटी 0.02754 मोल पर लिटर. टेक्स्टबुकमध्ये उत्तर चुकलंय, कुठेतरी डेसिमल पॉईंटची गडबड झाली आहे. हे उत्तर करेक्ट आहे.